आता जाऊयात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, बघूयात महत्त्वाच्या 9 बातम्या। सोलापूरमध्ये 7 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली। माढा तालुक्यातून हजारो मराठा बांधव जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला जाणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्धार। पारधी समाजाला विविध महसूल कागदपत्रांसाठी कराड तहसीलमध्ये विशेष कॅम्पचं आयोजन। रेशन कार्ड, रहिवासी दाखल्यासह इतर 90 महसुली कागदपत्र देण्यात आले। बीडच्या परळी तालुक्यातील 66% पावसाची नोंद। चांदापूर तलावातील पाणीसाठा 40%वर। तालुक्यात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा। बुलढाण्यात दिव्यांग नागरिकांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा। दिव्यांग नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलकांची मागणी। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा। चिपळूण शहरात भर वस्तीत शिरली मगर। वन विभागाकडून मगरीचं रेस्क्यू। चिपळूण शहरातील पेठमाप परिसरात ही मगर आली होती। परभणीच्या पूर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेत भटक्या श्वानांचा हैदोस। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यातल्या रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरात वाहून गेला। पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी। बीडच्या परळी शहरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले। TV9च्या बातमीनंतर उड्डाणपुलावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली। गोंदियातील पालांदूर मार्गावरील बससेवा गेल्या 20 दिवसांपासून बंद। शाळकरी मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय, प्रशासनाचं दुर्लक्ष।